नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे अपडेट्स तर घेतच असतो, त्याचबरोबर तुमच्या अडचणींचं सोल्युशन करण्याचाही प्रयत्न करीत असतो। या व्हिडिओमध्ये आपण सेट एग्जामच्या नोटिफिकेशन विषयी अधिक माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये पात्रता संबंधीचे प्रश्न, त्याचबरोबर जो अभ्यासक्रम बदललेला आहे, नेमका काय बदललेला आहे याविषयीचा अभ्यास कसा करू शकता तुम्ही, अगदी त्याच पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक काय आहे, या परीक्षेसाठीची पात्रता काय आहे, या सर्व बाबींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करून घ्या आणि सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन सुद्धा क्लिक करून ठेवा आणि तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांना ज्यांना सेट एग्जामचा नोटिफिकेशन संबंधीची अधिक माहिती हवी आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुमच्या असलेल्या अडचणी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता, जेणेकरून आपण ते सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्यांदा सेट एग्जाम म्हणजे काय तर सेट एग्जाम ही सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी सेट एग्जाम असून ही कुठे कुठे घेण्यात येते म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा या राज्याकरिता परीक्षेचे आयोजन ही करण्यात आलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे सातत्याने पडणारे प्रश्न त्या अनुषंगानेच आपण माहिती काढलेली आहे, जेणेकरून त्यांना परत कोणत्याही प्रश्नांचा म्हणजे उत्तर मिळालेलं नाही असं होऊ नये। त्याचबरोबर पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या सर्व शंकांचं निरसन या व्हिडिओमध्ये होऊन जाईल। विद्यार्थी मित्रांनो, या संबंधी म्हणजे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी जे सेट एग्जाम संबंधीचं नोटिफिकेशन सादर झालेलं असून या संबंधी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिताचा कालावधी 1 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2019 आहे। तर 21 फेब्रुवारी 2019 हा तुमचा शेवटचा दिनांक असून ऑनलाईन चुका दुरुस्त करण्याकरिताची मुदत ही 22 ते 28 फेब्रुवारी 2019 या दरम्यान आहे। त्याचबरोबर तुम्हाला या अर्जासंबंधी काही जे अडचणी असतील किंवा त्या समस्यांचं सोडवणूक लवकरात लवकर करायची असेल तर तुम्ही सेट परीक्षा विभागाशी संपर्क साधू शकता। त्यासाठी तुम्हाला इथे संपर्कासाठीचा क्रमांक हा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ही परीक्षा म्हणजे सेट एग्जाम ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोवा अशा एकूण 15 शहरांमधील महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। आणि ही परीक्षा विद्यापीठ अनुदान आयोगाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे 32 विषयांसाठीची होणार आहे। त्यानंतर काही महत्त्वपूर्ण अटी आपण समजून घेऊया। तर याकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता म्हणजेच द कॅन्डिडेट मस्ट हॅव मास्टर डिग्री रेकॉग्नाइज्ड बाय UGC इन सब्जेक्ट ऑफ MHSCT, म्हणजे ज्या सब्जेक्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात त्या सब्जेक्टचं तुमच्याकडे मास्टर डिग्री असणं गरजेचं आहे। द कॅन्डिडेट हॅव्हिंग पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा सर्टिफिकेट अवॉर्डेड बाय Indian University Institute of Foreign Degree Diploma certificate awarded by the Foreign University Institute should in their own interest। तर इथे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे, तुम्ही ती पाहून घेऊ शकता आणि त्या संबंधीच्या तुमच्या अदर डिटेल्स सुद्धा तिथे तुम्ही कोरिलेट करू शकता। त्यानंतर SC, ST, OBC, SBC, DT, VG, NT, SCBC, आता ट्रान्सजेंडर कॅटेगरी वगैरे यांकरिता सेक्युर्ड करायला पाहिजेत मार्क, म्हणजे 55% मार्क्स पाहिजेत विदाउट ग्रेसिंग और राउंड ऑफ इन मास्टर डिग्री और इक्विव्हॅलेंट एक्झामिनेशन आणि एलिजिबल फॉर दिस टेस्ट, हे टेस्टसाठी एलिजिबल बनतात। त्यानंतर OBC, SBC, DT, VJ, NT, SCBC belonging to non-creamier and SC, ST, PH, VH, transgender, PH, physical handicapped, VH, visual handicapped category candidates who have secured at least 50% marks without gracing or rounding off। तर ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे अशांकरिता 50% मार्क्स जर असतील विदाउट ग्रेसिंग ऑफ तर ते इकडे इलिजिबल ठरतात। तर याविषयीची अधिक माहिती तुम्ही इथे सुद्धा वाचून घेऊ शकता, तुमच्या अडचणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता। पहा, द कॅन्डिडेट हु आर स्टडिंग इन द फर्स्ट इयर ऑफ 2 years मास्टर कोर्स और इन फर्स्ट 2 सेमिस्टर ऑफ 4 सेमिस्टर कोर्स ऑफ मास्टर डिग्री आर नॉट एलिजिबल टू अपियर फॉर दिस टेस्ट। म्हणजेच द कॅन्डिडेट्स म्हणजे जे फर्स्ट इयरमध्ये आहेत ऑफ 2 years मास्टर कोर्स और इन फर्स्ट 2 सेमिस्टर्स असलेल्यांना अपील करू शकत नाहीत, परंतु सेकंड इयरला किंवा जे थर्ड सेमिस्टर किंवा फोर्थ सेमिस्टरला असतील ते ॲप्लिकेबल करू शकतात।
The candidates who are pursuing their master degree or equivalent course or candidate who have appeared for this qualifying master degree final year examination and whose result is still awaited in candidates whose qualifying examination have been delayed may also apply for this test. आताच मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जे फायनल आहेत, फायनल इयरला ज्यांचं रिझल्ट यायचं राहिलेलं आहे, मास्टर्स वगैरे पासिंगचं वगैरे सर्टिफिकेट यायचं राहिलेलं आहे, ते सुद्धा अप्लाय करू शकतात. फक्त त्यांच्याकरिता वेगळ्या काही गोष्टी राहतील जर ते क्वालिफाय ठरले तर. द कॅन्डिडेट्स ऑफ अदर स्टेट्स अदर दॅन महाराष्ट्र, जे महाराष्ट्र आणि गोवा सोडून ज्या अदर स्टेटचे कॅन्डिडेट आहेत, रिझर्व्ह कॅन्डिडेट जरी असले तरी त्यांना ओपन कॅटेगरीमध्येच धरलेले जाणार आहे. द कॅन्डिडेट्स कॅन अपियर फॉर MS सेट इन द सब्जेक्ट ऑफ देअर पोस्ट ग्रॅज्युएशन ओनली. आणि इथे दिलेलं आहे कॉमर्स, MCOM, इन्व्हायरमेंटल सायन्स, MSc इन्व्हायरमेंटल सायन्स, लाईफ सायन्स, MSc लाईफ सायन्स, बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी वगैरे सगळी महत्त्वपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थितरित्या विचार करून म्हणजे तुम्ही तिथे ॲप्लिकेबल ठरतात का, तुमच्याकडे ते सर्टिफिकेट सगळे सध्या ऑलरेडी अवेलेबल आहेत का, आणि तुम्ही त्याची जी म्हटलेली अट आहे वर सांगितल्याप्रमाणे मार्क्सची ती तुम्ही करू शकता का, म्हणजे तुमची बरोबर आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तपासूनच मग पुन्हा अप्लाय हा करायचा आहे. जेणेकरून तुमचं सिलेक्शनचे चान्सेस म्हणजेच फॉर्म भरल्यानंतर जे क्वालिफिकेशनचं सर्टिफिकेट आहे त्याकरिता तुम्ही पात्र ठरू शकाल. विद्यार्थी मित्रांनो, आताच सिलेबस याचा बदललेला असून हा बदललेला सिलेबस तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर त्याकरिताची लिंक तुम्हाला इथे दिसून येत आहे. http सेट एक्झाम युनिव्हर्सिटी पुणे ac.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला सिलेबस त्याचबरोबर ऑनलाईन एक्झाम ॲप्लिकेबल कसं करायचं आहे त्याची पूर्ण प्रोसिजर, बाकीची सर्व इन्फॉर्मेशन जे ऑफिशियल वेबसाईट आहे यांची त्यावर मिळून जाईल आणि तुमच्या अडचणींचं सोल्युशन सुद्धा मिळून जाईल. त्यामध्ये महत्त्वपूर्ण बाबी आपण जाणून घेऊया की अभ्यासक्रमात बदल नेमका झालेला आहे काय. तर सेट परीक्षेचे आता 2च पेपर होणार आहेत आणि त्यामध्ये पेपर क्रमांक 1 हा जनरल असेल आणि पेपर क्रमांक 2 हा संबंधित विषयाचा असेल. त्याची पात्रता, मग तुम्हाला किती मार्क्स कशात क्वालिफाईंग पाहिजेत वगैरे इतर माहितीसाठी तुम्हाला मी आता सांगितलेल्याप्रमाणे या वेबसाईटवर मिळून जाईल. आणि जर तुम्हाला अधिक डिटेल माहितीच हवी असेल, कशी काय वगैरे आपण डिस्क्राईब करावं असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसे नोंदवा, आपण त्या तुमचं सोल्युशन करण्याचा नक्की प्रयत्न करूयात. तर याच्यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे एज लिमिट काय आहे. तर जर तुम्हाला JRF यासारखी एक्झाममध्ये क्वालिफाय व्हायचं आहे तर तुम्हाला अप्पर एज लिमिट 28 वर्षाची आहे जनरल कॅटेगरीसाठी आणि रिझर्व्ह कॅटेगरीकरिता 5 वर्षाची आहे रिलॅक्सेशन तुम्हाला. आणि UGC नेट लॉ कॅन्डिडेट वगैरे त्यांच्याकरिता 3 वर्षाकरिता आहे. आणि अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण तुम्हाला JRF साठीचं वयोमर्यादा लक्षात आली असेल. आणि त्यानंतर नेट असिस्टंट प्रोफेसर क्वालिफिकेशन करिता म्हणजेच तुम्ही नेट असो किंवा सेट असो असिस्टंट प्रोफेसर क्वालिफिकेशन करिता तुम्हाला अप्पर लिमिट जे एज लिमिट आहे ती नाही आहे, त्यामुळे कोणत्याही वयामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सगळ्यासाठी कॉमन असलेला पेपर 1चा सिलेबस घेऊया. आणि पेपर 2चा सिलेबस हा तुमचा जो सब्जेक्ट असेल, जो आताच आपण माहिती घेतली की बऱ्याच विषयांसाठीची सेट एक्झाम होत असते आणि त्या सेट एक्झामचा तुम्हाला जो सिलेबस आहे तुमच्या स्पेशल सब्जेक्टनुसार, म्हणजे समजा तुमचा इंग्लिश असेल, मराठी असेल, अगदी त्या अनुसार तुम्ही त्या साईटच्या म्हणजेच आपल्या सेटच्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करून घेऊ शकता. तर आपण थोडक्यात पहिला जो पेपर 1 आहे जो सगळ्यासाठी कॉमन आहे त्याविषयीची माहिती घेऊया. तर यामध्ये जनरल पेपर ऑन टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड असा स्वरूपाचा हा पेपर आहे. यामध्ये द मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू असेस फॉर द टीचिंग एक्झाम नुसार यामध्ये ही तुम्हाला एक्झाम ही घेतली जाणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश केलेला आहे जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टींचा अभ्यास हा प्रामुख्याने करायचा असतो. तर इथे तुम्हाला टीचिंग ॲबिलिटी वगैरे तुमची तपासणार आहे. त्यामध्ये टीचिंग अँड रिसर्च कॅपेबिलिटी पाहणार. द टेस्ट एम इज टू असेसिंग द टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड ॲज वेल. बघा,
कॅन्डिडेट्स आर एक्सपेक्टेड टू पजेस द एक्झिबिट कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज, म्हणजे तुम्हाला शिक्षकी क्षेत्राशी संबंधित महत्त्वपूर्ण ॲबिलिटीज सगळ्या असल्या पाहिजेत, जेणेकरून विद्यार्थ्याशी कशा पद्धतीने तुम्ही सहसंवाद साधणार, त्यानंतर शाळेचं वातावरण जे तुमचं कॉलेजचं वातावरण आहे ते कसं मेंटेन करणार, नॅचरल रिसोर्सेस कसे यूज करणार आणि क्वालिटी टीचिंग कशा पद्धतीने करणार, अशा स्वरूपाच्या महत्त्वपूर्ण बाबीवर त्यांचा भर असणार आहे. त्यामध्ये युनिट्स कोणते कोणते दिलेले आहेत ते पाहू शकता तुम्ही. युनिट 1 दिलेला आहे टीचिंग ॲप्टिट्यूड संबंधीचा. यामध्ये टीचिंग कन्सेप्ट तुमच्या कशा आहेत, ऑब्जेक्टिव्ह कसे आहेत, लेवल ऑफ टीचिंग तुमचं कसं आहे, मेमरी अंडरस्टँडिंग अँड रिफ्लेक्टिव्ह कसं आहे, कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत, बेसिक रिक्वायरमेंट कशा आहेत, त्यानंतर लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक वगैरे या संबंधीची माहिती. त्यामध्ये अकॅडमिक, सोशल, इमोशनल अँड कॉग्नेटिव्ह तुम्ही कशा पद्धतीने घेता, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस कसं सॉर्ट आउट करता, फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग रिलेटेड टू म्हणजेच टीचर म्हणा, लर्नर म्हणा, सपोर्ट मटेरियल, इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज, लर्निंग एन्व्हायरमेंट अँड इन्स्टिट्यूशन, अशा सर्व बाबींचा तुम्हाला प्रामुख्याने अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मेथड ऑफ टीचिंग ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग, टीचिंग सेंटर्ड वर्सेस लर्नर सेंटर्ड मेथड, ऑफलाईन वर्सेस ऑनलाईन मेथड वगैरे. तर यामधील महत्त्वपूर्ण बाबींचा तुम्हाला प्रामुख्याने अभ्यास करायचा आहे. यामध्ये युनिट 1 मध्ये याचा समावेश होतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीने अभ्यासाचा क्रम करून ठरवून ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला कशाही पद्धत. त्यानंतर युनिट 2 मध्ये तुम्हाला रिसर्च ॲप्टिट्यूड संबंधीची डिटेल माहिती घेणार आहे, ज्यामध्ये रिसर्च आहे, मीनिंग आहे, टाइप्स आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे. तर या सगळ्या माहितीची तुम्हाला अभ्यास करायचा आहे. युनिट 3 मध्ये कॉम्प्रेहेन्शन म्हणजेच तुम्हाला पॅसेज एक टेक्स्ट दिला जाईल, त्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात, ते सोडवायचे असतात. रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला त्यावर आधारित प्रश्न विचारतात, म्हणजे तुमच्या रिसर्च संबंधीचे प्रश्न असतात, विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीने तुम्ही डेव्हलपमेंट करता या संबंधीचे प्रश्न असतात. तर अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नांचा समावेश होतो. त्यानंतर कम्युनिकेशनमध्ये तुम्ही कशा पद्धतीने ॲज अ टीचर म्हणून कम्युनिकेट करू शकता, त्याची मीनिंग काय आहेत, वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन तुम्ही कसं करू शकता, जे सध्या ऑनलाईन ऑफलाईन कम्युनिकेशन आहे. त्यानंतर एज्युकेशनल व्हिडिओची निर्मिती कशा पद्धतीने करू शकता, जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास मदत करू शकतात. त्यानंतर क्लासरूम कम्युनिकेशन करून त्यांच्याशी असलेल्या अडचणींचं निराकरण कसे करताल, एखादी मागासलेला विद्यार्थी असेल त्याला पुढे आणण्यासाठी काय करताल, त्यामध्येच अत्यंत काही अडचणी येतात बॅरियर ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये, त्या कशा सॉर्ट आउट करता. म्हणजे त्यांच्या अडचणी तुम्हाला ऑन फील्ड दिलेल्या असतात की इथे असं असं आहे, तर तुम्ही ॲज अ टीचर म्हणून काय करू शकता. तर या गोष्टी करण्याकरिता तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या बाबी आहेत कम्युनिकेशनमध्ये यांचा अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर मास मीडिया अँड सोसायटी आहे. युनिट 5 मध्ये तुम्हाला मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड तुमचं तपासलं जाणार. यामध्ये तुम्हाला रिझनिंगचा अभ्यास करावा लागेल, ज्यामध्ये तुम्हाला टाइप्स ऑफ रिझनिंगचा अभ्यास करायचा आहे, नंबर सिरीजचा अभ्यास करायचा आहे, लेटर सिरीजचा अभ्यास करायचा आहे, कोड्स अँड रिलेशनशिपचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड, फ्रॅक्शन, टाइम अँड डिस्टन्स, रेशो, प्रपोर्शन अँड पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, इंटरेस्ट अँड डिस्काउंट, ॲव्हरेज वगैरे या सर्वांचा डिटेल अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वपूर्ण असे घटक आहेत. यांच्या अभ्यासानेच तुम्हाला कोणकोणत्या बाबींवर भर द्यायचा आहे याचा परिपूर्ण माहिती मिळते. त्याचबरोबर लॉजिकल रिझनिंगचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स टाईप क्वेश्चन असतात, म्हणजे तुम्हाला एक अजम्पशन दिलेलं असतं, त्यावर आधारित 3-4 पॉईंट्स दिलेले असतात, मग त्यापैकी कोणते लागू ठरतात अशा स्वरूपाचे प्रश्न असतात. त्यानंतर इव्हॅल्युएटिंग अँड डिस्टिंग्विशिंग, डिडक्टिव्ह अँड इंडक्टिव्ह रिझनिंग असतं, मग त्यामध्ये ॲनालॉजीजवर प्रश्न विचारलेले असतात, सिमिलॅरिटीवर प्रश्न असतात, व्हेन डायग्रामवर प्रश्न असतात, तुम्हाला व्हेन डायग्राम दिलेली असते आणि त्यावर आधारित काही तर्क आणि अनुमान दिलेले असतात, मग कोणते लागू पडतात ते शोधायचं असतं. इंडियन लॉजिक दिलेलं असतं. त्यानंतर तुम्हाला बरीचशी माहिती ही विचारलेली असते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्याचा डिटेल अभ्यास तुम्हाला करावा लागेल. डाटा इंटरप्रिटेशन मध्ये तुम्हाला आलेख हे दिलेले असतात किंवा वर्तुळाकार संबंधीच्या आकृत्या दिलेल्या असतात, त्यामध्ये वेगवेगळा कलेक्टिव्ह डाटा दिलेला असतो. त्या कलेक्टिव्ह डाटामध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात. त्यामध्ये बघा, तुम्ही पाय चार्ट वापरू शकतात, ते टेबल चार्ट वापरतात, लाईन चार्ट वापरतात, त्याचं तुम्हाला डिटेल अनालिसिस करता यायला पाहिजे, त्या अनुषंगाने प्रश्न हे विचारतात. त्याचबरोबर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT म्हणजेच कॉम्प्युटर रिलेटेड सगळ्या क्वेश्चन्स हे सुद्धा समाविष्ट असतात. ICT मध्ये जनरल ॲब्रिव्हिएशन्स अँड टर्मिनॉलॉजी, त्याचबरोबर सगळी महत्त्वपूर्ण माहिती जे तुम्हाला ॲज अ टीचर म्हणून माहित असायला हवी एक ICT संदर्भात, तर ती सुद्धा माहिती ही तुम्हाला विचारली जाते.
त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पीपल अँड डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट संबंधीची सुद्धा माहिती विचारली जाते। त्यामध्ये महत्त्वपूर्ण मुद्दे सुद्धा इथे दिलेले आहेत, ते मुद्दे तुम्ही वाचून घेऊ शकता। अशी सर्व विस्तृत अशी माहिती तुम्हाला म्हणजे विचारली जाते। त्यानंतर हायर एज्युकेशन सिस्टीम कशा पद्धतीची आहे, त्याची कोणकोणत्या बेसिक गोष्टी आहेत, त्यानंतर इव्होल्युशन कसं झालंय, ओरिएंटेशन कसं आहे, प्रोफेशनल अँड टेक्निकल कशा पद्धतीने त्यामध्ये बदल केलेला आहे, व्हॅल्यू एज्युकेशन कसं वाढवलेलं आहे, पॉलिसीज काय काय निर्माण केलेल्या आहेत, या सर्व माहितींची डिटेल तुम्हाला ॲनालिसिस करावं लागतं। तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये 5 क्वेश्चन ईच कॅरिंग 2 मार्क्स आर टू बी सेट फ्रॉम ईच मॉड्यूल असं दिलेलं आहे। व्हेनेवर ग्राफिकल पिक्टोरियल पिक्चर क्वेश्चन्स आर सेट फॉर साइटेड कॅन्डिडेट अ पॅसेज फॉलोड बाय इक्वल नंबर ऑफ क्वेश्चन अँड वेटेज बाय सेट आर व्हिज्युअली इम्पायर्ड कॅन्डिडेट्स। तर महत्त्वपूर्ण गोष्ट ही सांगायची की 5 क्वेश्चनचा सेट असतो यामध्ये आणि 2-2 मार्क असलेला त्यामध्ये समाविष्ट केलेला असतो। तर विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यासणं तितकंच गरजेचं आहे। अभ्यासाची एक रणनीती आखा। एक्झाम मध्ये तुम्हाला काही मदत हवी असेल ॲज अ टीचर म्हणून आपण बरेचसे अपडेट देत असतो, त्यामुळे आपल्याला याचं चांगलं नॉलेज आहे। तुम्हाला हवी असेल ही माहिती तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा। यावर आधारित जर तुम्हाला वाटत असेल की आपण क्लासेस घ्यावं मराठीमधून तर तुम्ही तसं आपल्याला सजेस्ट करू शकता। जसं आपल्याला वेळेचं नियोजन जमेल त्या अनुषंगाने तुम्हाला नक्की मदत करण्याचाही प्रयत्न आपण करूयात। धन्यवाद।